सभापती महोदय, पुणे आणि नाशिक हे जे दोन महत्वाचे शहर आहेत यांना जोडणारा एकमेव रस्ता जो आहे त्याची परिस्थिती अतिशय दयनीय आहे आणि म्हणून त्या दोन शहरांना जोडण्यासाठी पुणे नाशिक आता एक सरळ मार्गाची रेल्वे होणं अत्यंत गरजेचं आहे। 2017-18 साली या रेल्वेचं महाराष्ट्राची शासनाची महारेल नावाच्या कंपनीने सर्वेक्षण केलं की पुणे नाशिक सिन्नर संगमनेर नारायणगाव असं करत मनसर चाकण मार्गे पुण्याला जाणारी रेल्वे होती। मात्र नंतर रेल्वे मंत्रालयाने ही रेल्वे स्वतः करण्याचा निर्णय आता घेतलेला आहे आणि किंबहुना त्याच्याबद्दल अजून संदिग्धता आहे आणि म्हणून याबाबत मी रेल्वे मंत्री अश्विन वैष्णव साहेब यांना 9 जुलै 2024 रोजी भेटलो, बैठक घेतली आणि त्या बैठकीत असं ठरलं की हा रेल्वे महारेलनी करायचा की केंद्रीय रेल्वेनी करायचा याबाबत अजून संदिग्धता आहे। हा निर्णय तातडीने होणं गरजेचं आहे। महारेलची इच्छा आहे की हा सरळ मार्गे सिन्नर संगमनेर नारायणगाव मार्गे झाली पाहिजे आणि केंद्र मंत्रालयाची इच्छा आहे की तो नाशिक वरून शिर्डी आणि शिर्डीवरून अहिल्यानगर वरून पुणे अशा मार्गाने झाला पाहिजे। जर तो शिर्डी मार्गे झाला तर त्याचा उद्देश साध्य होत नाही, आर्थिकदृष्ट्या देखील तो त्या ठिकाणी व्यवहार्य ठरणार नाही आणि त्याचबरोबर आमचा जो पुणे आणि नाशिकच्या मधला जो पट्टा आहे त्याच्या विकासासाठी जो खऱ्या अर्थाने हा प्रकल्प होणं गरजेचं आहे तो प्रकल्प होणार नाही। या दृष्टीने तातडीने महाराष्ट्र शासनाने लक्ष घालावं अशी मागणी या निमित्ताने मी करत आहे।